अलिबाग नगर परिषद निवडणुकीसाठी भाजप व शिवसेना शिंदे गट युतीच्या उमेदवारांनी जोरदार शक्ती प्रदर्शन केलंय। सोमवारी 17 नोव्हेंबर रोजी उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले असून युतीतर्फे नगराध्यक्ष पदासाठी भाजपच्या तनुजा परेकर यांनी देखील अर्ज दाखल केलाय। तर सोमवारी भाजप व शिवसेना शिंदे गट युतीचे उमेदवार आपली उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याने सकाळपासूनच अलिबाग येथील भाजप कार्यालयात कार्यकर्ते तसंच उमेदवार दाखल होऊ लागले होते। तर भाजपचे विधान परिषदेचे आमदार विक्रांत पाटील, शिवसेनेचे आमदार महेंद्र दळवी, भाजपचे नेते सतीश धारप हे भाजप कार्यालयामध्ये आल्यानंतर जोरदार शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज भरण्यासाठी अलिबाग नगर परिषदेमध्ये दाखल झालेत। यानंतर निवडणूक निर्णय अधिकारी विक्रम पाटील यांच्याकडे उमेदवारीचा अर्ज देखील दाखल करण्यात आलाय। विधानसभेच्या मतदारसंघामध्ये मुरुड नगरपालिका आणि अलिबाग नगरपालिकेत आम्ही समन्वयाने वाटप करून घेतलेलं आहे आणि एकंदर शहरामधली भारतीय जनता पार्टीची ताकद बघत असताना, कारण माझ्या दोन्ही निवडणुकांमध्ये त्यांचं मताधिक्य जास्त त्या ठिकाणी होतं आणि मग समन्वय विचाराने आम्ही वाटप नगरपालिकेचं वाटप केलं आणि मग नगराध्यक्ष आपण भारतीय जनता पार्टीला दिलं। तनुजाताई पेरेकरांच्या माध्यमातून आज आम्ही नामनिर्देशन फॉर्म त्या ठिकाणी भरला, ज्यांचं आता आपण खूप छान पद्धतीने मार्गदर्शन ऐकलं। तर विक्रांतजी सन्माननीय आमदार आणि भारतीय जनता पार्टीचे नेते या ठिकाणी आहेत। पपुशेच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी संपूर्ण कार्यभाग सांभाळला जातो। सिद्धताई आहेत, आमच्या प्रियदर्शनताई आहेत, सगळेच भारतीय जनता पार्टी शिवसेनेचे वरिष्ठ श्रेष्ठ ज्येष्ठ नेते एकत्र येऊन आम्ही खरं त्याने युतीच्या माध्यमातून निवडून लढतो। आशा आहे की निश्चित परिवर्तन अलिबागमध्ये होईल। कोकणासह परिसरातील ताज्या घडामोडींसाठी सागर डिजिटलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर प्रेस करा।